नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल एक रेसिपी शेअर करत आहे. तर ती म्हणजे गोविंद लाडू. याला सुदामा लाडू असे देखील म्हणतात. हे लाडू खास करून पोह्यापासून बनवले जातात. अगदी कमी वेळात झटपट असे हे लाडू घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच तयार होतात. यासाठी गुळाचा पाक देखील बनवायची आवश्यकता नाही. पहा, हे लाडू अगदी खुसखुशीत आणि मऊसूत झालेले आहेत. लहान मुलांना तर हे लाडू खूप आवडतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घालावे. तूप चांगले गरम झाले की यामध्ये 1 वाटी पोहे घालावेत. तर इथे मी घरातील कोणतेही एका वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतलेले आहे. तर त्याच वाटीने 1 वाटी पोहे या तुपामध्ये चांगले मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तर पहा, कलत्याने मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून हे पोहे अजिबात करपू नयेत किंवा तळाशी लागू नयेत म्हणून. तर हे पोहे साधारण मध्यम ते मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनिटे चांगले भाजले की याला छान असा कुरकुरीतपणा येतो. आणि पहा, पोहे अशा प्रकारे थोडेसे आकसले देखील जातात. आता हे पोहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि चांगले भाजले देखील आहेत. तर लगेच ते काढून घ्यावेत. आता त्याच कढईत त्याच वाटीने अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालावेत आणि हे शेंगदाणे देखील मध्यम आचेवर चांगले भाजून घ्यावेत. या शेंगदाण्यांना छान असा खमंगपणा येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. कलत्याने अशा प्रकारे एकसारखे हलवत राहावे. तर आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि शेंगदाणे देखील छान असे खमंग भाजले आहेत. हे देखील काढून घ्यावेत. आता त्याच कढईत त्याच वाटीने अर्धी वाटी डाळे घालावेत. आता हे डाळे देखील अगदी 1 मिनिटभर मध्यम आचेवर चांगले भाजून घ्यावेत. हे डाळे भाजताना अगदी हलके होतात आणि याला छान असा सोनेरी रंग आला की लगेचच ते काढून घ्यावेत. आता त्याच कढईत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आणि हा खोबऱ्याचा किस देखील अशा प्रकारे कलत्याने हलवत 1 मिनिटभर चांगला भाजून घ्यायचा आहे. 1 मिनिट हा सुक्या खोबऱ्याचा किस चांगला भाजला की तो हलकासा होतो. आता याच स्टेजला या सुक्या खोबऱ्याच्या किसामध्ये 1.5 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालावी आणि खोबऱ्याच्या किसासोबत हे खसखस आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता या सर्व साहित्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर 2 मिनिटे अगदी मंद आचेवर हे सर्व साहित्य भाजले की याला पहा अशा प्रकारे छान असा सोनेरी रंग येतो. लगेचच ते एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी पोहे, डाळे आणि शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आहेत. तर सुक्या खोबऱ्याचा किस, पांढरे तीळ आणि खसखस एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतली आहे. तर हा सुक्या खोबऱ्याचा किस आणि पांढरे तीळ आपण फक्त एकदाच फिरवून घेणार आहोत. तर आता हे भाजून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यावे. आता हे पूर्णपणे थंड झाले की मिक्सरमधून वाटून घ्यावे. तर सुरुवातीला मी पोहे आणि निम्मे डाळे मिक्सरमधून फिरवून घेत आहे आणि पहा अशा प्रकारे याची बारीक अशी पावडर करून घेत आहे. तर नंतर उरलेले निम्मे डाळे आणि शेंगदाणे मी मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले आहेत. आता यामध्ये भाजून घेतलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस, पांढरे तीळ आणि खसखस घालावी आणि हाताने अशा प्रकारे हा सुक्या खोबऱ्याचा किस चांगला व्यवस्थित चोळून मऊ करून बारीक करून घ्यायचा आहे आणि तो अगदी सहजपणे होतो. आणि आता यामध्ये त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घालावा. आता हे सर्व साहित्य अशा प्रकारे हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचे आहे. पहा, आता हे सर्व साहित्य चांगले मिक्स झालेले आहे. तर मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा हे मिश्रण 2 बॅचमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. म्हणजे गूळ देखील या सर्व मिश्रणामध्ये चांगला एकजीव होतो आणि लाडू वळायला अगदी सोपे होते. तर इथे मी गूळ मिक्स केल्यानंतर हे सर्व मिश्रण 2 बॅचमध्ये अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले आहे आणि गूळ देखील या मिश्रणामध्ये चांगला एकजीव झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड घालावी आणि 2 चमचे यामध्ये साजूक तूप घालून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. इथे तूप नाही घातले तरी देखील चालेल. वेलची आणि जायफळ पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता या मिश्रणाचे हव्या त्या आकारात लाडू वळून घ्यावेत. तर इथे मी ड्रायफ्रूट्सचा अजिबात वापर केलेला नाही. जर तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील ते देखील तुम्ही घालू शकता. तर पहा अशा प्रकारे इथे मी एक लाडू वळून घेतलेला आहे. अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात. तर अशा प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 10 ते 11 लाडू होतात. अगदी सुरेख, सुबक आणि पौष्टिक असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर पहा अगदी खुसखुशीत मऊसूत असे हे लाडू तयार होतात. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.